सर्व सन्माननीय सदस्य आणि माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब, खासदार नरेशजी म्हस्के साहेब व माझ्या विभागातील माझ्यावर विश्वास दाखवलेल्या तमाम नागरिकांचे मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2026 व 27 अंदाजपत्रकामध्ये माझ्या प्रभाग क्रमांक 15 मधील तुर्भे परिवहन डेपो येतो. त्याच्या बाजूला जनता मार्केट, टाईल्स व मार्बल यांचे मार्केट असून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने तुर्भे बस डेपोचे आधुनिकीकरण करताना वाशी परिवहन डेपोच्या धर्तीवर रोड साईडचा बाहेर व्यावसायिक गाळे बनविले तर महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. नवी मुंबई महानगरपालिका तलाव विजन अंतर्गत तुर्भे गाव तलावाचे नैसर्गिक समतोल राखून पर्यटन आणि पर्यावरणपूरक विकास करून ठाण्याच्या मासुदा तलावासारखा सभोवतालचा परिसर रम्य प्रेक्षणीय स्थळ करावा. नवी मुंबई महानगरपालिका तलाव विजन अंतर्गत आमच्या तुर्भे गावच्या तलावाची दोन विभाग आहेत. एक विसर्जन घाट व उर्वरित तलाव असून विसर्जन घाटाच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक व सुशोभीकरण करण्यात आले आहे. वॉटर लिली यासारखी गार्डन निर्माण करावी अशी मी विनंती करते. काल माझे ज्येष्ठ सहकारी सदस्यांनी जी तुर्भे गावातील पाणी सोडण्याच्या वेळेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, त्या अनुषंगाने मला आपणास विनंती करायची आहे की रात्री 1:30 वाजता पाणी सोडल्यामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा विविध स्तरावर त्रास सहन करावा लागतो. मध्यरात्री पाणी आल्यामुळे नागरिकांना झोपेतून उठावे लागते. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होणे, थकवा जाणवणे व दीर्घकाळाच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रात्री पाणी सोडल्यावर कोणाचे लक्ष नसेल तर टाक्या ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. यामुळे पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करावा ही माझी नम्र विनंती आहे. शेवटी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सहकारी ज्येष्ठ सदस्य असा कसा उल्लेख केला, तर ज्यावेळी जनतेने प्रभागामध्ये 4 सदस्य निवडून देताना जनतेच्या सेवेसाठी नगरसेवक म्हणून आम्हाला निवडून दिले आहे. पक्षीय मतभेद विसरून सभागृहात आपापल्या जनतेची सेवा करायची संधी दिली आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल महापौरांचे आभार मानतो.